असेच पुजारी जातो स्वामी नारायणच्या मंदिरी बाहेर येताच मंदिरी करतात त्याच पुन्हा परस्परी ज्याच्यासाठी खऱ्या अर्थानं हा सोहळा आपण आयोजित केला होता हिंदवी स्वराज्य ग्रुप आयोजित नगरसेवक चषक 2021 टेनिस क्रिकेटची प्रचंड मोठी स्पर्धा बॅटिंग टीम तुमचा क्लोजमॅन इथे आलेला नाही बॅटिंग टीम आपला अजूनही अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आलेला नाही आपल्याला विनंती आहे की आपण इथे त्या प्लेअर पाठवून ताबडतोब या 1 लाख रुपयांसाठी असणारे एक भरघोस मोठं पारितोषिक असणारी टेनिस क्रिकेटमध्ये अर्थात ग्रामीण भागामधली सर्वात मोठी स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेकडे आपण पाहतोय गेली काही दिवस अर्थात आनंदानं उत्साहानं सुरू असणारा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आज पाहता सुद्धा शेवटच्या दिवसामध्ये आलेला आहे आणि आज शेवटच्या दिवसामध्ये होणारी शेवटची ताकदवार लढाई एका साईडनं बारामती तालुक्यामधला असणारा एक मातबर प्रतिस्पर्धी आपल्याला इथे बघायला मिळतोय तर दुसऱ्या साईडनं दौंड तालुक्यामधला असणारा कोणार्क स्पोर्ट्स राहू या 2 बलाढ्य मोठ्या वाघांची झुंज तुम्हाला आता इथे मैदानामध्ये बघायला मिळणार आहे आज तुम्ही पाच सातारा जिल्ह्यामधले 2 आयकॉन आहेत आणि बॅटिंग टीम मध्ये आपल्या पुणे जिल्ह्यामधले 2 आयकॉन आहेत आज तुम्ही पाहताय जो खेळाडू आयकॉन म्हणून येत्या या आधीच्या सामन्यामध्ये अगदी आज ओघत होता तो भारत कदम नॉन स्ट्रायकरला तुम्हाला इथे पुन्हा एकदा बघायला मिळेल तर आज साताऱ्यावरनं जो खेळाडू इथे खेळण्यासाठी आला तो भूषण गोळे तुम्हाला गोलंदाजी मार्गवरती बघायला मिळेल स्क्वेअरलेग मध्ये आलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहे चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबवला फेक होईल तिथे आपण पाहतो तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी पळून पूर्ण होतील षटक क्रमांक 1 चा खेळ इथे सुरू आहे त्यांच्या संकल्पनेतनं खऱ्या अर्थानं हा टेनिस क्रिकेटचा एक प्रचंड मोठा सोहळा इथे उभा राहिला कार्यक्षम नगरसेवक गुरुदत्त बापू भापकर यांच्या वतीने आपण पाहतो या स्पर्धेमध्ये तब्बल 1 लाख रुपयांचा पारितोषिक आपण पाहतो या ठिकाणी विजेत्या संघाला मिळणार आहे आणि ही 2 तालुक्यांमधल्या 2 गावांची लढाई तुम्हाला इथे बघायला मिळेल त्याच्यात कधी हारणाऱ्याला दुसरी संधी देत नाही आणि याही स्पर्धेमध्ये आपण पाहतो या ठिकाणी हारणाऱ्याला दुसरी संधी नव्हती आणि नॉकआउट पद्धतीचे सामने होते म्हणजे प्रत्येक सामना हा तुम्हाला जिंकत इथपर्यंत यायचं होतं आणि आतापर्यंत हार काय असते मला वाटतं या 2 खेळाडूंना किंवा या 2 संघांना लांब पर्यंत माहिती नाही त्यामुळं खूप मोठी लढाई आता या 2 संघांमध्ये आहे आज तुमच्याच अर्थात बारामती तालुक्यामधला असणारे पंच नुसत्याचा एक अद्भुत आविष्कार म्हणून ज्यांची ओळख आहे सुरज सगळ्यात अर्थात टेनिस सर म्हणून त्यांच्या हात प्रचंड मोठी आज क्रिकेट क्षेत्रात रिव्हर्सफुल अँड पॉवरफुल शॉट सरांचा एक नृत्याचा अद्भुत आविष्कार तुम्हाला इथे बघायला मिळेल मला वाटतं अगदी खूप कमी वेळामध्ये ज्यांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये आपल्या नावाची खूप मोठी छाप आता करून ठेवलेली आहे बारामती तालुक्यामध्ये ते बिलॉंग करत आहेत आणि मला वाटतं आता इथून पुढे 2-3 महिने त्यांच्या तारखा टोटली बुक झालेल्या आता त्यांचा वेळ जर तुम्हाला हवा असेल तर मला वाटतं अगदी 1-1.5 महिन्यापूर्वीच तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा लागेल पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो इथे संपला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती बघा 15 धावा भूषण गोळे गोलंदाजी मार्कवरती होता जो सातारा जिल्ह्यामधून त्याला आज कोणार्क स्पोर्ट्स राहून बोलावून घेतलेला आहे आणि टेनिस क्रिकेट मधला असणारा एक खूप मोठा स्टार खेळाडू म्हणून भूषण गोळेची ओळख आहे ज्याने सेमीफायनल 1 मध्ये कशा पद्धतीने धावा गोळा केला होता आपण सगळ्यांनी बघितलेला आहे त्याचं पहिलं षटक आता इथे आपण पाहतो धावफलकीवरती संपलं 15 धावा धावफलकीवरती कोणताही फलंदाज पाहत नाही दुसऱ्या षटकाला आपण पाहतो या ठिकाणी सुरुवात होईल आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दुसरा आयकॉन प्लेअर जयदेव जो खेळाडू तुम्हाला आता गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळेल दौंड तालुक्यामधला संघ आहे उमेश भाऊ सोनवणे यांच्या मालकीचा असणारा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल की ज्या संघाची बांधणी त्यांनी केलेली आहे आणि आपल्या गावातल्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना एक चांगलं क्रिकेट खेळता यावं यासाठी तो संघ इथे आला आणि फक्त इथे आला नाही तर तो संघ अगदी बक्षीस पात्र फेरीमध्ये येऊन धडकलेला आहे तर दुसऱ्या साईडला अर्थात शिरसाई स्पोर्ट्स शिरसुपर हा बारामती तालुक्यामधला असणारा हा संघ हा चेंडू टॉप बँडचा शिकार भारत कदम
शिरसुपर टीम मध्ये खेळतोय. यादीच्या सामन्यामध्ये सेमीफायनल 2 मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या खेळाडूला भेटला होता तो खेळाडू आता इथे थोडासा सुस्तात बाद होईल. पहिला धक्का शिरसाई स्पोर्ट्स शिरसुपर विभाग ग्रामीण भागातली सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे खऱ्या अर्थानं बघितलं जाते. गेली कित्येक दिवस आनंदाने उत्साहाने भरलेली स्पर्धा वर्ष पहिला आहे आणि पहिल्या पर्वामध्ये आपण पाहतोय भरघोस मोठं यश या स्पर्धेला मिळालेलं आहे. अर्थात बापूंच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन आता पर्व पहिलं जरी असलं तरी आता इथून पुढे ही सुरुवात झालेली आहे. या मैदानावरती बऱ्याचशा मोठ्या खेळाडूंना खेळण्याची संधी आपण पाहतो. येत्या काळामध्ये आपल्याला बघायला इथे मोठ्या खेळाडूंचा खेळ बघायला नक्कीच मिळेल. छोटंसं गाव स्वयंभू नगर आहे आणि समस्त हिंदवी स्वराज्य ग्रुप निखिल भैया इथं आहेत, मयूर भाटकर आहेत की या स्पर्धेचे जे ऑर्गनायझर आहेत. आता इतकी मोठी स्पर्धा उभं करणं ही तितकी मोठी सोपी गोष्ट नाही. आता मी 1-1, 1.5-1.5, 2-2 लाखाच्या स्पर्धा सातत्याने बघत असतो. मात्र तिथे ऑर्गनायझेशन कमिटी खूप मोठी असते. मात्र इथे मी बघितलं पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर निखिल भैया भटकर आधी मला वाटतं वयवर्ष 20-21 वर्षाचे ते खेळाडू आहेत. त्यांच्यासोबत मयूर बापकर आणि समस्त हिंदवी स्वराज्य ग्रुप ते अगदी लहान वयामध्ये खऱ्या अर्थाने ही स्पर्धा त्यांनी उभी केली आणि इतक्या लहान वयामध्ये अगदी ही स्पर्धा उभी करण्याचं श्रेय मी नक्कीच त्यांना देईल. कारण इतकं मोठी स्पर्धा उभी करण्याची इतकी सोपी गोष्ट नाही. तर एका जणांचं मी नाव घेणार नाही कारण एक विट ठेवून भिंत तयार होत असते आणि इथं सुद्धा आपण पाहतो ही स्पर्धा उभी करण्यासाठी प्रत्येकानं केलेलं सहकार्य आणि त्या सहकार्याच्या पोटी आपण पाहतो खऱ्या अर्थानं नगरसेवक चषक 2021 ही टेनिस क्रिकेटमधली दिमागदार आणि टेनिस क्रिकेटमधली मातब्बर एक खूप मोठी स्पर्धा आपल्या समोर आहे. आणि एक देखणं मैदान आपण पाहतो एक रमणीय वातावरणामध्ये हा टेनिस क्रिकेटचा जनसंग्राम आपण गेली कित्येक दिवस इथे बघत आहोत. आता या दोन्ही संघांना प्रत्येक सामना हा फायनल सारखाच होता. हे जग कधी हरणाऱ्याला दुसरी संधी देत नाही आणि याही स्पर्धेमध्ये आपण पाहतो या ठिकाणी हरणाऱ्याला दुसरी संधी नव्हती. त्यामुळे प्रत्येकाला सामना जिंकायचाच होता आणि आता हे दोन्ही संघ प्रत्येक सामना जिंकत इथपर्यंत आलेले आहे. आता ही बॅटल मोठी आहे, मोठा सामना आहे. या स्पर्धेचा चॅम्पियन होण्यासाठी आणि या स्पर्धेचा मानकरी होण्यासाठी आता ही प्रचंड मोठी लढाई तुम्हाला आतमध्ये बघायला मिळेल. लढाई अर्थात ती हर महादेवाची घोषणा तर केव्हा झालेली आहे आणि पहिल्या क्रमांकाचं चषक आज आपल्या घरी कोण घेऊन जाणार यासाठी या लढाई तुम्ही आतमध्ये बघत आहात. हा शेवटी शॉर्ट पिच होता. डीप कव्हर मध्ये खेळायला फटका 2 क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे आणि चेंडू थांबवणं सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी सीमारेषेच्या आतमध्ये. परंतु इथे धावा करून घेण्याचा प्रयत्न आणि सरांचा गोल आकाशाकडे फलंदाज धावबाद होतोय. अजून एक शिरसाई स्पोर्ट्स शिरसुपर दोन्ही संघांची आता ताकद मोठी आहे. कोणत्याही संघामध्ये आपण तुलना करू शकत नाही. कोणता संघ जास्त ताकदवार आहे, कोणता संघ कमी ताकदवार आहे. एक समान ताकदीच्या असणाऱ्या ह्या दोन वाघांची बलाढ्य मोठी झुंज आहे. दोन्ही बक्षीस पात्र फेरीमध्ये आहेत. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपयांचं आपण पाहतो असणार एक मोठं प्राइज इथे विजेत्या संघाला मिळणार आहे. आता नवीन खेळाडू खेळण्यासाठी आतमध्ये येईल. स्वतः जो या आधीच्या सामन्यामध्ये शेवटपर्यंत नॉट आउट राहिला आणि आपल्या संघाला तो सेमीफायनल मधनं फायनल मध्ये घेऊन आला तो चेतन काळंगे बारामती तालुक्यामधला. या ठिकाणी आमच्या सर्वांचा आधारस्तंभ आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जगताप माझे संचालक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आपल्याला विनंती आहे दादा आपण मंचावरती येते. आदरणीय दिलीप दादा जगताप यांचं आगमन होतंय. आयोजकांच्या वतीने आदरणीय दादांचं मनपूर्वक असं स्वागत. तो चेतन काळंगे नॉनस्ट्रायकिंगला खेळण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी त्याला आता आतमध्ये एंट्री केलेली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉटन गोल्ड आणि अजून एक फलंदाज. दोन षटकांचा खेळ आपण पाहतो दरम्यानच्या काळामध्ये आतमध्ये संपला जाईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शिरसाई स्पोर्ट्स शिरसुपर
या आधीच्या सामन्यामध्ये खेळाडूंनी जरा जास्त घाई केली आणि त्यामुळे ते खेळाडू लवकर बाद झाले. आता त्यावेळेस भारत कदमनं नाव सांभाळला होता. आता सुद्धा भारत कदम बाद झाल्यानंतर अजूनही चेतन काळंगे आतमध्ये आहे. आता फायनलचा हा सामना आहे. आता मागे फिरण्यासाठी सुद्धा तेवढंच अंतर चालावं लागेल की तुम्ही इथपर्यंत येण्यासाठी आता अंतर चाललेलं आहात. त्यामुळे मला वाटतं इथून मागे कोणाला जायचं नसेल. दोघांना या स्पर्धेचा चॅम्पियन व्हायचा आहे आणि ते स्वप्न घेऊन आता मैदानामध्ये त्या संघाने पुन्हा एकदा पदार्पण केलेलं आहे. गेली 4 दिवस अर्थात तुम्ही 32 संघांना आपण या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली आणि त्यामध्ये अर्थात जे 4 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये 19 धावा धावपलीवरती आहेत. 2 षटकांचा खेळ आपण पाहतो या ठिकाणी संपलेला आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये असणारी आतापर्यंतची ही परिस्थिती तुम्ही पहा. त्यात ग्रामीण भागातले खेळ बदललेला आहे आणि जसं जसं आपण पाहतो अर्थात खेळ बदलत गेला तसं तसं प्रत्येक खेळाडूने आपल्या खेळामध्ये एक चांगल्या पद्धतीने सुधारणा केल्या आणि आज ग्रामीण भागातलं क्रिकेट सुद्धा एक चांगल्या लेवलवरती क्रिकेट खेळलं जाते, यामध्ये कोणतीही शंका नाही. आता तुम्ही प्रत्येक संघामध्ये 2 आयकॉन प्लेअर पाहत होता की जे प्रोफेशनल लेवलचे प्लेअर आहेत, जे व्यावसायिक क्रिकेट खेळाडू आहेत आणि आज पुणे स्पोर्ट्स राऊंडमध्ये सुद्धा तुम्ही पाहताय 2 प्रोफेशनल आयकॉन प्लेअर आपण पाहतो त्या संघामध्ये समाविष्ट आहेत आणि दुसऱ्या साईडनं आपण पाहतो जो संघ तुम्ही आतमध्ये प्रथम फलंदाजी करताना बघताय त्यांच्या संघामध्ये सुद्धा 2 प्रोफेशनल मोठे आयकॉन अगदी मोठ्या लेवलचे ते प्लेअर आहेत आणि आज खूप मोठा हा सामना तुम्हाला आतमध्ये बघायला मिळेल. 2 षटकं संपलेली आहेत. अजून 4 षटकांचा खेळ आपण पाहतो शिल्लक आहे आणि षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावर त्याचा चेंडू हातामध्ये घेतोय गणेश मोरे. गणेश मोरेच्या हातावरती हा चेंडू आहे. उमेश सोनवणे संघाचे संघनायक आहेत. आज नेतृत्व त्यांच्याकडे आहे. लिडरशिप इज नॉट अबाउट साईज, इट्स अबाउट नॉलेज. त्यामुळं त्या अनुभवाच्या जोरावर आज उमेश भाऊ सोनवणे संघाचं नेतृत्व करतात. किरणदादा टोमणे दादांचं आपण पाहतो या ठिकाणी आगमन होतोय. प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि दादा सुद्धा खेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादा आपलं सुद्धा आम्ही कार्यक्षम नगरसेवक पुण्यातून बापू भास्कर आणि समस्त ग्रामस्थ स्वयंपूर नगर यांच्या वतीने ह्या सोहळ्यामध्ये आपलं आम्ही मनापासून स्वागत करतो. तर प्रवीण दादा टोमणे सुद्धा आपण पाहतो उपस्थित आहेत. आपण उपस्थित आहात दादा, या आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. आपलं स्वागत आम्ही करतो. 2 तालुक्यांमधली 2 गावं आहेत अर्थात कोराल स्पोर्ट्स राऊंड दौंड विरोधामध्ये शिरसाई स्पोर्ट्स शिरसुपर बारामती या 2 संघांमध्ये होणारी ही टक्कर तुम्ही आतमध्ये पाहू शकणार आहात. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडेसे चेंजेस आहेत कारण डावखराचा खेळाडू स्ट्रायकरला असावा. पॉईंट मध्ये उमेश देशमुख उभा आहे. कव्हर मध्ये साबिर सय्यद आहे. डीप लॉकअप मध्ये स्वतः मला वाटतं प्रवीणदादा भोगणे. मला वाटतं आपण पाहतो जे अंतिम 4 मध्ये आपण पाहतो खेळाडू खेळतायत त्या प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती तुम्ही एक चांगलं टी शर्ट, ज्याला जर्सी म्हटलं जातं क्रिकेटच्या भाषेमध्ये, 50 टी शर्टचं सौजन्य आपण पाहतो आपल्याला प्रवीण दादांनी या स्पर्धेसाठी दिलेलं आहे आणि त्यांचं आगमन आपण पाहतो या ठिकाणी होतं. दादा आपण सुद्धा आज तिथे आपलं आम्ही मनापासून स्वागत करतो की आपण हे खूप मोठं सौजन्य ही स्पर्धा उभी करण्यासाठी ठेवलेलं आहे. आज खेळाडूंसाठी खूप मोठी ही स्पर्धा. हँडल जर तुम्ही पाहिलं तर पूर्णपणे पारितोषिकांनी भरलेला आहे आणि खेळाडूंसाठी अर्थात की पारितोषिकांची खैरात आहे. जो चांगला खेळ करेल, जो चांगल्या पद्धतीचा खेळाडू या स्पर्धेमध्ये असेल त्याला मॅन ऑफ द सिरीजसाठी सुद्धा पारितोषिक आहे. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅनसाठी सुद्धा आपल्या स्पर्धेमध्ये पारितोषिक आहे आणि उत्कृष्ट झेलसाठी सुद्धा आपण पाहतो ठिकाणी पारितोषिके ठेवलेले आहे. चेतन काळंगे उजव्या हाताचा खेळाडू आहे. एक डावखऱ्या हाताचा खेळाडू एक उजव्या हाताचा खेळाडू असल्याकारणाने क्षेत्ररक्षकांमध्ये आता थोडीशी पळापळ तुम्ही आतमध्ये पाहू शकणार आहात. गणेश मोरे लहान खेळाडू आहे. आता कुठेतरी त्यानं आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केलेली आहे. आता त्याला बरंच क्रिकेट खेळायचे. अपील होती डायनासरांकडे, त्यांनी सुद्धा समोर येऊन सांगितलं चेतन काळंगे अजूनही खेळ. कोणत्याही पद्धतीचा धोका चेतन काळंगेला इथे होणार नाही. बारामती तालुक्यातले आपले पंच आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं सुद्धा आज पंचांच्या भूमिकेमध्ये आज कमी वयामध्ये त्यांनी आपलं खूप नाव या क्षेत्रामध्ये कमवलेलं आहे आणि बरेचशी मोठी मागणी. मला वाटतं आता उद्या परवा केरळला सुद्धा आधी निघलेले आहेत ते. केरळला सुद्धा त्यांना कॉल आलेला आहे. तिथे सुद्धा स्पर्धेमध्ये आपले पंचाच बारामती तालुक्यामध्ये ते तिथे जाणार आहेत. चेतन काळंगे हा चेंडू आपण पाहतो मेन पंचांकडे मी जाईल. वाईट बॉलचा हा इशारा त्यांनी दिला. स्कोर पद्धतीचा हा चेंडू आहे. एका अतिरिक्त धावेने धावपलीवरती जातो. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. 21 धावा धावपलीवरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावपलीवरती आहे. आता गणेश मोरे हा नवनीत खेळाडू आहे आणि चेतन काळंगे हा टेनिस क्रिकेट अगदी जवळून पाहिलेला खेळाडू आहे. आज गेली कित्येक वर्ष तो खेळाडू क्रिकेट खेळतोय आणि फक्त क्रिकेट खेळतच नाही
तर क्रिकेटमध्ये अगदी खूप मोठा धबधबा या खेळाडूचा आहे. तो चेतन काळंगे, मागे क्षेत्ररक्षक भावेश खेडेकर, भिंतीसारखा आडव. आज ज्या खेळाडूवरती होती आशा त्या खेळाडूने केली निराशा. चेतन काळंगे तंबूच्या आसराला. अजूनही मला वाटतं शिरसोपळ संघाच्या खेळाडूंना विश्वास बसला असेल की इथे चेतन काळंगे बाद झाला की काय. तो इथे बाद आयकॉन इथे कोसळतोय. गणेश मोरे आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती चेतन काळंगे समोर उभा होता. भावेश खेडेकर सुद्धा मागे छोटं भिंतीसारखा आडवा उभा राहिला आणि झेल टिपला तिथे आणि चेतन काळंगेच्या खेळाला तिथे फुल स्टॉप लागलेला. आता चेतन काळंगे दोन्ही आयकॉन बाद झाल्या कारण आता बाकीच्या खेळाडूंवरती ती जबाबदारी खूप मोठी असणार आहे की इथून पुढचा आता किल्ला त्यांना सर करायचा. बाकीच्या मावळ्यांना आता हे किल्ला जिंकण्यासाठी लढावं लागणार आहे आणि ती लढाई आता इथून पुढे तुम्ही बघणार आहात. गणेश मोरे षटक क्रमांक 3 ला त्याने सुरुवात केली. अगदी वय वर्ष 20-21 वर्षाचा हा खेळाडू आहे. आज प्रत्येक गावामध्ये तुम्ही असे नवोदित खेळाडू पाहता की त्यांच्याकडे एक चांगले क्रिकेट आहे आणि एक चांगले क्रिकेट असणाऱ्या खेळाडूंना पुढे तरी वाव मिळणं गरजेचं आहे. ही बाब लक्षात घेऊन आपण पाहतो कार्यक्षम नगरसेवक यांनी ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा उभी केली. कुठे मोठे प्रोफेशनल खेळाडू किंवा मोठे संघ तुम्हाला इथे दिसले नाहीत कारण ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठीच खऱ्या अर्थाने ही स्पर्धा होती आणि ग्रामीण भागातले खेळाडू बऱ्याच मोठ्या संघटना आपण पाहतो या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला. आपण पाहिलं की आज पुरंदर तालुक्यामध्ये मला वाटतं जेजुरी सारखा संघ या स्पर्धेमध्ये होऊन गेला. लाईक वाईज आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23 नुसार आपण पाहतो या ठिकाणी गाव घेऊ आपण धावपलकीवरती की पुरंदर तालुक्यामधले काही संघ त्यानंतर हवेली तालुक्यामधला एक संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला होता. वाघोलीचा एक संघ या मैदानावरती खेळून गेला. त्याचबरोबर दौंड तालुक्यातले काही संघ असतील. बारामती तालुक्यातलं मात्र बऱ्याचशा खेळाडूंनी आपण पाहतो बऱ्याचशा संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता आणि त्याचबरोबर आपण पाहतो शिरूर तालुक्यामधले काही मोठे मातबर प्रतिस्पर्धी या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आले होते. आणि इथे तुम्ही पाहिलं आता 2 तालुक्यांमधल्या असणाऱ्या 2 गावांची लढाई फायनल जिंकण्यासाठी आहे. बॅटचे आतलीकडे घेणारा हा चेंडू एक सिंगल धाव इथे येईल आणि एका सिंगलच्या साहाय्याने षटक क्रमांक 3 चा खेळ सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी संपला जाईल. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 4 गडी बाद 24 धावा धावपलकीवरती आहे. 24 धावा धावपलकीवरती 3 षटकांचा खेळ संपला. अजूनही 3 षटकांचा खेळ आपण पाहतोय इथून पुढे शिल्लक आहे. हिंदवी स्वराज्य ग्रुप आयोजित नगरसेवक चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतो बघा. 1 लाख रुपयांचा असताना प्रथम क्रमांकाचा पारितोषिक तुम्ही या स्पर्धेमध्ये बघत होता आणि तुम्ही पहा सोयपूर नगर अर्थात सायंबाची वाडी एक छोटीशी वाडी आहे. लोकसंख्येचा जर विचार केला तर पहा अगदी छोटं लोकवस्तीचं असणार हे गाव आहे आणि तुम्ही पहा जी स्पर्धा बारामती तालुक्यामध्ये घेतली गेली वाटर कप त्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकावरती आलेली ही वाडी अर्थात सायंबाची वाडी आहे स्वयंभू नगर. आणि तुम्ही या गावामध्ये कधी आला इथे अगदी जवळ आपण पाहतो त्यांच्या गावामध्ये बरंच मोठं तळ आपण पाहतो त्यांनी उभारून ठेवलेलं आहे. 2 बोट सुद्धा तिथे अवेलेबल आहेत. बोटिंगचं सुद्धा आपण पाहतो तुम्हाला बोटिंग करण्याची संधी सुद्धा तिथे मिळेल. म्हणजे पहा वॉटर कप योजनेअंतर्गत आपण पाहतो पहिल्या क्रमांक आलेला हे गाव आहे आणि सतत वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला या गावामध्ये बघायला मिळतील पार पडत असतात आणि खूप चांगल्या पद्धतीचं आपण पाहतो एक गाव अगदी एकत्र येऊन प्रत्येक कार्यासाठी ते भेटत असतात आणि हिंदवी स्वराज्य ग्रुपमध्ये त्यामध्ये मला वाटतं त्यांचा खूप मोठा रोल आहे. आज प्रत्येक त्या ग्रुपमधला असणारा सदस्य त्याचा मी मनापासून आभार मानेल की ही स्पर्धा उभी करण्यासाठी प्रत्येकाने त्या हे सगळे लहान आहे आणि सर्वात महत्त्वाचं त्यांना कधी आवाज द्यायची गरज लागली नाही. त्यांना जे काम माहिती होतं किंवा जे काम होतं त्यांचं ते त्यांनी केलं. त्यांना कधी आवाज द्यायची गरज लागली नाही. जे काम पडेल ते काम त्यांनी केलं. मला गेली 5-6 दिवस ही स्पर्धा चालू आहे. अगदी संध्याकाळी सुद्धा इथे आणि दिवसभर सुद्धा ते मैदानावरती होते. म्हणजे ही स्पर्धा तुम्हाला दिसते मात्र त्या स्पर्धेमागे असणारा अफाट कष्ट सुद्धा आहे. त्यामुळे त्या कष्टाचं गोड फळ आपण पाहतो या ठिकाणी आपल्या समोर आहे. भूषण गोळे सातारा जिल्ह्यामधला हा प्लेअर आहे बघा. आज कोणाला त्याला बोलून घेतलं आणि तो रात्रीच निघाला आणि सकाळी येऊन पोहोचला बारामतीमध्ये
तिथून बोरगावला गेला, गणपतीचं दर्शन मला वाटतं त्याने घेतलं आणि इथं आला आणि पहिल्या सेमीफायनल मध्ये जो चेंडू मला वाटतं खेळाडू 20 चेंडू खेळला आणि 20 चेंडू मध्ये 58 धावा त्यानं आपल्या बॅटमधनं बनवल्या आणि त्याच कोणार्क स्पोर्ट्स राहुलला तो संघ आपण पाहतो या ठिकाणी आपल्या फायनल मध्ये घेऊन आला आणि फायनल मध्ये आता तो गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. मला वाटतं संघासाठी तो 14 षटक आणि वैयक्तिक त्याचं दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती घेऊन धावतोय. कव्हर मध्ये आज चेंडू जाईल, साबिर सय्यद होता तिथे, चेंडू हातामधनं निसटला, धावबादची संधी प्रतीक शिंदे स्क्वेअर लेग पंचांकडे अपील असेल आणि स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलंय अजून एक खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी धावबाद होईल. धावपलकीवरती मी जातो बा षटक क्रमांक 4चा खेळ प्रगती पदावरती सुरू असताना ज्या धावा आहेत 28 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये म्हणजे निम्मा संघ कोसळलेला आहे. आता 2 आयकॉनच्या वेळेस लवकर बाद झाल्यानंतर बाकीच्या खेळाडूंवरती ती जबाबदारी खूप मोठी आहे आणि ती जबाबदारी घेऊन आता इथून पुढचा प्रवास करायचा. प्रतिस्पर्धी मोठा आहे. आज कोणार्क स्पोर्ट्स राऊत दौंड तालुक्यामधला टेनिस क्रिकेट मधला खूप मोठा प्रतिस्पर्धी तुमच्या समोर आहे आणि त्या प्रतिस्पर्धेची ताकद वाढली आहे कारण त्यांच्या समोर भूषण गोळे त्यांच्या संघामध्ये आहे आणि त्यांच्या संघामध्ये आज जयदीप धनवडे सारखा प्लेअर आहे त्यामुळे त्यांची ती ताकद वाढलेली आहे. आणि आता चेतन काळंगे आणि त्यावेळेस भारत कदम लवकर बाद झाल्या कारण आता एक मापक आपण प्रतिस्पर्धेच्या समोर ठेवणं गरजेचं आहे कारण हाच कोणार्क स्पोर्ट्स राहू या स्पर्धेमधला सर्वात हायेस्ट स्कोर ज्यांनी पूर्ण केलेला आहे तो हा संघ आहे. हा चेंडू भूषण गोळे हलक्या हाताने त्याने तो चेंडू टाकला होता. बेन पंचांनी आपण पाहतो या ठिकाणी त्यांनी त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये दिला की हा सुद्धा एक सर पद्धतीचा हा चेंडू आहे. एका अतिरिक्त धावेने धावपलकीवरती आपण जाऊ 29 धावा धावपलकीवरती www.chauka.in च्या माध्यमातून पहा ही स्पर्धा आपण लाईव्ह युट्यूबवरती देखील पाहू शकतो आणि फक्त पहिल्या दिवशी नाही तर गेली 5-6 दिवस या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण सुरू ठेवलेला आहे. ज्या ज्या देशांमध्ये युट्यूब सुरू आहे त्या प्रत्येक देशामध्ये आपण पाहतो स्पर्धा लाईव्ह पद्धतीने आपण पाहू शकणार आहात आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम www.chauka.in च्या माध्यमातून सुद्धा झालं. आज तुम्ही बॉर्डर ऑफ सौजन्य अर्थात अतुल बनकर शोरे इव्हेंट्स वाघोली यांच्या माध्यमातून आपण पाहतो बॉर्डर ऑफ सौजन्य आपल्याला लाभलं आणि खूप चांगल्या पद्धतीचं मंडप डेकोरेशन असेल आपल्यासोबत ऑडिओ मुंडवळे मला वाटतं मुंडवळेच्या गावाचे ते ऑडिओवाले आहे त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो साऊंड सौजन्य आपल्याला मिळालं म्हणजे प्रत्येकानं घेतलेलं कष्ट आणि इतकं देखणं मैदान त्यांनी सजवून ठेवलं आणि ह्या देखण्या रमणीय वातावरणामध्ये नगरसेवक चषक 2021 ला खऱ्या अर्थानं सुरुवात आहे. नवीन वर्षाच्या उंबरठ्यावरती ही स्पर्धा उभी केली. 15 तारखेला या स्पर्धेचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि तिथून पुढे खऱ्या अर्थात ही स्पर्धा आपल्या समोर उभी राहिली. तिथे एक स्टाफावर हा चेंडू चंद्रक्षण आहे तिथे आणि अफलातून स्टॉप. गणेश मोरे असावा पायामध्ये भिंगऱ्या बांधल्यासारखे धावतोय तो आज आतमध्ये कोणार्क स्पोर्ट्स राहूकडनं आणि त्यांना माहिती आहे आज एका धावेचं महत्व किती आहे. तोपर्यंत खेळाडूंनी सुद्धा इथे आपण पाहतो गुड रनिंग बिटवीन द विकेट 3 धावा त्यांनी पळून पूर्ण केल्या आणि ह्या 3 धावेनं षटक क्रमांक 4चा खेळ आपण पाहतो मैदानामध्ये संपला. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती बघा 34 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शिरसाई स्पोर्ट्स शिरसुपर ग्रामीण भागातल्या खेळाडूंना खऱ्या अर्थाने एक चांगल्या स्पर्धा खेळण्याची संधी आता उपलब्ध होत आहे. आज ग्रामीण भागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही आज टेनिस क्रिकेटच्या एक चांगल्या मोठ्या स्पर्धा असतात ताकदवान स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत आणि क्रिकेट बदललेला आहे. या खेळानं मात्र आज प्रचंड लोकप्रियता प्राप्त केलेला खेळ आहे आणि फक्त आतापासूनच नाही तर याआधीपासून खऱ्या अर्थानं लोकांच्या घरामध्ये मन केलेला अर्थ घरामध्ये आपण पाहतो तो खेळ जाऊन पोहोचलेला आहे. आज ग्रामीण भागामध्ये जरी स्पर्धा असली तरी आज नजर जाईल तिथे प्रेक्षकांची प्रचंड मोठी गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. आज प्रेक्षकांना सुद्धा लैलूट अथांग सागर असा आज प्रेक्षक राजा सुद्धा आवर्जून इथे उपस्थित आहे कारण त्यांना माहिती आजचा दिवस परत नाही.
आज ही फायनल पाहण्यासाठी प्रेक्षक राजाने सुद्धा दिलेला एक प्रचंड मोठा प्रतिसाद आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही कार्यक्षम नगरसेवक दुर्योधन बापू भापकर यांच्या वतीने या सोहळ्यामध्ये मनापासून स्वागत करतो की आपण या ठिकाणी उपस्थित आहात. लढाई मोठी आहे. 4 षटकं संपलेली आहेत. अजून 12 चेंडूचा खेळ एका डावामधला शिल्लक आहे आणि 5वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा कदाचित संघनायकाने गणेश मोरेला आवाज दिलेला आहे. तो खेळाडू षटक क्रमांक 5 घेऊन गोलंदाजी मार्गावरती धावण्यासाठी तयार होणार आहे. सावल्यांनी सुद्धा आता मैदानाच्या आतमध्ये हळूहळू पदार्पण करायला सुरुवात केलेली आहे. सूर्य सुद्धा मावळच्या दिशेने झोकू लागला. पक्षी सुद्धा आता थोड्याच वेळात आपल्या घट्ट्याकडे स्थलांतर करणार आहे आणि ही हा सामना सुद्धा हळूहळू आता अगदी समानतेच्या दिशेने वाटचाल करणार आहे. आज दोन्ही संघांची ताकद मोठी आहे. आज एक समान ताकदीचे संघ महाजंटू डान्सिंग डाऊन दी विकेट 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न स्वतः संघाचे संघ मालक आहे. उद्योजक आहेत राहू गावचे आणि कोणार्क स्पोर्ट्स राहुल संघाची बांधणी त्यांनी केलेली आहे. गेली कित्येक दिवस मी कोणार्क स्पोर्ट्स राहुलला बऱ्याचशा मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना बघत आलो. क्वार्टरपर्यंत ते जात होते, मात्र क्वार्टर फायनल मध्ये कदाचित त्यांना तिथे यश मिळत नव्हतं आणि ते क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मी बघितलं पराभूत ठरले. मात्र इथे आपण पाहतो हिंदवी स्वराज्य ग्रुप आयोजित नगरसेवक चषक 2021 मध्ये ते आले. क्वार्टर फायनल मध्ये उपांत्यपूर्व फेरीमध्ये हा चेंडू डीप लागा हा चेंडू टाकू शकणार. डीप लॉग फेकून दिला तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या 6 धावांच्या धावपलीवरती आपण जाऊ. 41 धावा धावपलीवरती आहे. 41 धावा धावपलीवरती पहा शिरसाई स्पोर्ट्स शिरसुफळ. मला वाटतं पहिल्या दिवशी हा संघ या स्पर्धेमध्ये आला होता आणि 3 सामने त्यांनी जिंकले. आपली उपांत्यपूर्व फेरीतला सामना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी जिंकला आणि अगदी बक्षीस पात्र फेरीमध्ये आले. पहिल्या सेमीफायनल मध्ये अर्थात टेनिस क्रिकेट मधला खूप ताकदवान संघ होता निमगा. त्या निमगा संघाला आपण पाहतो त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये पराभूत केला. हा चेंडू पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक समोर आहे. चेंडू थांबवला फेक येईल. थेट विकेट किपरच्या हातामध्ये आपला फेक आहे. 2 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा तुम्ही बरेचसे मोठे चेंजेस आता पाहू शकता. अर्थात टीम स्कोर लाईन मध्ये साबिर सय्यद म्हणून आपण पाहतो तो खेळाडू उभा आहे. डीप मिड विकेट मध्ये स्वतः आयकॉन प्लेअर. डीप लॉग ऑन समोरासमोर 2 क्षेत्ररक्षक आहेत. डीप पॉईंट मध्ये एक खेळाडू उभा आहे. शॉर्ट थर्डमॅन फर्स्ट डीप मध्ये एक खेळाडू आहे. शॉर्ट फाईन लेग आहे आणि असे क्षेत्ररक्षकांचं एक फार मोठं जाळं घेऊन आपण पाहतो गणेश मोरेने इथे सुरुवात 5व्या षटकाला केलेली आहे. 5वं षटक त्याचं प्रगतीपथावरती आहे. अगदी लहान खेळाडू त्याला आता येते पुढे क्रिकेटचं भविष्य खूप चांगल्या पद्धतीचं आहे. इथून असंच चांगलं क्रिकेट खेळत राहिला तर नक्कीच एक चांगलं करिअर त्याने या खेळामध्ये होईल यामध्ये कोणतीही शंका नाही. लॉगांमध्ये हा चेंडू होता. भावेश खेडेकर समोर आहे. भावेश खेडेकर मला वाटतं यादीच्या सामन्यामध्ये मी पाहिलं नाही. आता इथे सुद्धा तो भावेश खेडेकर आज प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट झालेला. आज एका ग्रामपंचायत मध्ये सगळे खेळाडू आहेत. 2 खेळाडू सोडले तर 2 खेळाडू मात्र आयकॉन आहे. आपण 2 खेळाडूंना खेळण्याची संधी तुम्हाला असं अंतिम 4 मध्ये गेल्यानंतर पहिल्या दिवसापासून आपण संघाला सांगत होतो. मात्र पहा ज्यावेळेस आपल्याला 1 हाफ पद्धतीचे सामने तुम्हाला खेळायचे होते त्यावेळेस मात्र तुम्हाला एका ग्रामपंचायत मधले खेळाडू घेऊन इथे खेळायचं होतं आणि हे सगळे खेळाडू सुद्धा एका ग्रामपंचायत मधलेच आहेत आणि 2 खेळाडू अगदी दुसऱ्या जिल्ह्यामधून आलेले आहेत. आता ते इतक्या लांबून त्यांना बोलवलं त्यामुळे त्यांची ताकद ती मोठी आहे. पडत नाही तोपर्यंत एक टप्पा घेत हा चेंडू विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन थांबला सुद्धा होता. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू तुम्हाला गणेश मोरे इथे बघायला मिळाला. 1 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. धावपलीवरती जाऊ आपण. 4.5 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 45 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो आतापर्यंतची परिस्थिती आहे. एक शेवटचा चेंडू गणेश मोरेला अजूनही या षटकामधला टाकावा लागेल. 1 षटकार जरी खेळला असलं तरी त्यानंतरचे बाकीचे चेंडू गणेश मोरेने टाकलेला आहे. कारण तुमचं मानसिक संतुलन सातत्याने सांगून तुम्हाला डोक्याने क्रिकेट खेळावं लागतं. हा ताकदीचा खेळ कधीच नाही. त्यामुळं गणेश मोरेने सुद्धा टाकलेले त्यानंतरचे चेंडू खूप चांगले. भावेश खेडेकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करेल. चेंडू थांबवतोय आतमध्ये
खूप चांगली फेक होती, मात्र फेक येईपर्यंत धावा तिथे पळून पूर्ण झाल्या. टोटल 2 आणि या 2 धावेनं षटक क्रमांक संपतोय आतमध्ये 5 क्रमांकाचं. 5 षटकाचा खेळ संपला. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 47 धावा. चला डायनोसर थोडासा आवाज द्या खेळाडूंना. बॅड लाईट छापील इथं चालणार नाही. आपल्याला लवकरात लवकर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुद्धा करायचा आहे आणि जर बॅड लाईट झाली तर तिथे कॅमेराला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. शेवटचे 6 चेंडू असतील आता इनिंग क्रमांक 1 मधले आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती साबिर सय्यदच्या हातावरती चेंडू आहे. विशुभ गोळे आज प्रत्येक खेळाडूला कुठेतरी आपला अनुभवाचा फायदा करून देतोय, कारण त्या खेळाडूच्या सूचना प्रत्येक खेळाडूसाठी तर तितक्या महत्वाच्या असणार आहे. आज लढावं लागणार आहे. जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड़ पर चलना जानता है. कुछ पाकर तो हर कोई मुस्कुराता है, लेकिन जिंदगी शायद उसी की होती है जो 6 चेंडू टाकायचे साबिर सय्यदला. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये इंग्रजांच्या नीतींचा अवलंब आपल्याला करावा लागतो. थोडा पण राज्य करा, थोडा पण धावा जमा करा आणि इथे शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी ती जबाबदारी साबिर सय्यदवरती संघटनेकडे ठेवलेली आहे. साबिर सय्यद हा चेंडू नाश्ताच्या खेळाडूने घरटं सोडलं होतं, मात्र पायानगर पुन्हा एकदा ब्रेक लावल्याने आपल्या घरट्यामध्ये येऊन उभा राहिलेला. पंचायती सुद्धा कोणत्याही प्रकारचा आपण पाहतो या ठिकाणी अर्थ तिथे डिसिजन दिला नाही. म्हणजे हा निर्धाव चेंडू आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय साबिर सय्यद. सादिक सय्यद आणि साबिर सय्यद हे 2 सख्खे भाव आहेत जे कोनर स्पोर्ट्स राहूकडनं खेळत आहेत आणि फक्त आजच नाही तर गेली कित्येक वर्ष त्या संघाचे अविभाज्य घटक आहे. राईट बॉल. मला वाटतं साबिर हा मोठा आहे आणि त्याचा लहान भाऊ साबिर सय्यद पॉइंट मध्ये आपण पाहतो तो खेळाडू उभा आहे आणि उमेश भाऊ सोरोने यांचं सुद्धा एक चांगलं मार्गदर्शन या संघाला सातत्यानं लाभलेलं आहे. आणि आज बारामती तालुक्यामधला असणारा एक प्रचंड मोठा महाकाय प्रतिस्पर्धी त्यांच्या समोर उभा आहे. आज बारामती तालुक्याने सुद्धा मी सांगितलं आपल्याला एक खूप चांगलं क्रिकेट गेलेलं आहे आणि बारामती तालुक्यामध्ये एक बरेचसे मोठं स्टेडियम आपण पाहतो बारामतीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की त्या स्टेडियमवरती सुद्धा बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा होत असतात. आता ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आपण स्पर्धा घेतो अशी मैदान आपल्याला बघायला मिळत नाही आणि इतक्या देखण्या मैदानावरती खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण पाहतो. नगरसेवक चषक 2021 आपल्या समोर आहे आणि खूप चांगलं देखणं मैदान तुम्हाला इथे पाहायला मिळतंय. लागामध्ये हा चेंडू एक टप्पा चेंडू 4 रन. डीप लागा हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आग लावतो तो चेंडू सीमारेषेला. सुतार गुरुजीं सरांकडून आपण पाहतो मार्गदर्शन घेतोय बघा. आता इथे खेळाडूसाठी कोणताही खेळाडू लागोपाठ 3 चौकार खेळले किंवा लागोपाठ 3 षटकार जरी खेळले तर त्या 3 चौकार किंवा 3 षटकाराला आपण पाहतोय 501 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतो त्यांच्या वतीने खेळाडूंसाठी असणार आहे. धाव घेण्याचा प्रयत्न साबिर सय्यदकडे चेंडू असेल. फलंदाज बाद. अजून एक धक्का. अजून एक खेळाडू धावबाजाचं शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक असल्या कारणाने जिथून धाव मिळतील तिथून धाव गोळा करण्याचं काम तर आता फलंदाजांनाच करायचं आहे. कारण प्रतिस्पर्धी मोठा असल्या कारणाने त्यांच्या समोर ते मापक आव्हान उभं करावं लागणार आहे. आता धावा आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा बॅट सिकट घेणारा चेंडू कट बॅटचा शिकार.
53 धावा धावपलीवरती आहेत पहा. आता शेवटचं षटक सुद्धा समाप्तीच्या उंबरठ्यावरती येऊन ठेवलेलं आहे आणि टोटल गडी जे बाद आहे 7 गडी बाद 53 धावा धावपलीवरती. शिरसाई स्पोर्ट्स शिरसुपर साबिर सय्यद गोलंदाजी मार्गावरती षटक क्रमांक शेवटचं हा एक चौकार फक्त त्याने खेळू दिला. बाकीचे चेंडू मात्र त्यांना अशोक लायनल लेनवरती आपण पाहतो चांगल्या पद्धतीने टाकले. पॉईंट मध्ये चेंडू जाईल. सादिक सय्यद समोर आहे. तो एक असेल प्रतीक शिंदेकडे. स्कोरलेग पंचांकडे अपील असेल मात्र त्यांनी ते अपील फेटाळलेलं आहे. 2 धावा पडून पूर्ण झाल्या. 2 धावेने इनिंग क्रमांक 1 चा खेळ संपला. 1 डाव संपतोय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर झाडू 55 बनवलेले आहे. तर येणाऱ्या 36 चेंडू मध्ये कोणार्क स्पोर्ट्स राहू 56 धावींची गरज तुम्हाला असणार आहे. तद्दन कारण की आपल्या टीमला विनंती आहे की आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण जागेवरती घ्या आणि कोणार्क स्पोर्ट्स राहू चला आपले 2 फलंदाज त्या पाठवून टाकतात. चला आपण पाहतो 6 षटकांमध्ये आपण पाहतो अर्थात 56 धावींची गरज असेल. कोणार्क स्पोर्ट्स राहू टीम आज बघायचं या स्पर्धेचा चॅम्पियन होण्यासाठी ही लढाई असणार आहे. या स्पर्धेचा राजा होण्यासाठी तुम्ही ही लढाई बघणार आहात. बिग फाईट ऑफ दिस 2 टीम्स. बिग बॅटल आहे. संघर्ष मोठा आहे. सामना जरी तुम्हाला छोटा दिसत असला किंवा धावफलक जरी कमी दिसत असला तरी तो सामना सोपा नाही. आज समोरच्या संघामध्ये चेतन काळंगेचे 12 चेंडू तो टाकणार आहे. त्यामुळे त्याचे 12 चेंडू बाकीच्या गोलंदाजांची गोलंदाजी सुद्धा सुरेख आहे. त्यामुळे आता कोणार्क स्पोर्ट्स राहू संघ बघायचं इथून पुढे आव्हान कशा पद्धतीने ते पूर्ण करणार आहे. त्याला कोणार्क स्पोर्ट्स राहू 2 खेळाडू पाठवून द्या आतमध्ये कारण मला वाटतं 5:30 वाजून गेलेला आहे आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. त्यामुळे जास्त वेळ आपल्याला तिथे लागेल आणि कॅमेरा सुद्धा जरा अंधार पडल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर सामना उरकून घेणं गरजेचं आहे. चला फिल्डिंग टीम चेतन काळंगे आपल्याला विनंती आहे तुम्ही सगळ्या खेळाडूंना आवाज आणि जागेवरती थांबून घ्या आणि चला कोणार्क स्पोर्ट्स आपले 2 फलंदाज पाठवून द्या. चला फिल्डिंग टीम फलंदाज आलेले आहेत. आपलं क्षेत्ररक्षण जागेवरती घ्या. पहिल्या क्रमांकाची जोडी आपण बघणार आहोत. जयदीप धनवडे आपण पाहतोय. हाही एक आयकॉन प्लेअर आहे ज्याला साताऱ्यामधनं या स्पर्धेसाठी आमंत्रित केलेलं आहे ते कोणार्क स्पोर्ट्स राहू टीमनं. आणि दुसऱ्या साईडनं स्वतः संघाचे संघ मालक टीम ओनर ज्यांनी या संघाची मालकी त्यांच्याकडे ठेवलेली आहे ते कोणार्क स्पोर्ट्स राहूचे संघ मालक आपण पाहतो उमेश सोडवणे इथे आपण आतमध्ये बघणार आहात. आता मला वाटतं जयदीप धनवडे या आधीच्या पहिल्या सामन्यामध्ये थोडासा लवकर बाद झाला होता मात्र तो लवकर बाद झाल्यानंतर भूषण गोळेनं जो सामना संपवला होता. आता तो आतमध्ये गेला बघायचं अर्थात त्या संघाची ताकद मोठी आहे मात्र समोर चेतन काळंगे सारखा एक अनुभवी प्लेअर मैदानामध्ये आहे. त्यामुळे त्याचा सुद्धा अनुभवाचा फायदा कुठेतरी शिरसाई स्पोर्ट्स शिरसुपर टीमला होईल यामध्ये ती शंका नाही. 36 चेंडू 56 धावींची गरज असणारा हा सामना तुम्हाला इथे आतमध्ये बघायला मिळेल. 4 पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आहे आणि यामधला जो विजेता संघ असेल त्याला मात्र ते पारितोषिक रोख पद्धतीने आपण पाहतो 1 लाख रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. आणि ते पारितोषिक बघायचं आता तो पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरलेलं आहे. नगरसेवक देशक 2021 पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आहे इथे. 3ऱ्या आणि 4थ्या पारितोषिकाच्या ट्रॉफीवरती ज्यांचं नाव आहे ते 2 संघ आपल्याला मिळालेले आहेत. आता पहिल्या आणि 2ऱ्या पारितोषिकासाठी ही लढाई आहे.
पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती अर्थात चेतन काळंगेच्या हातावरती हा चेंडू आहे. यंगर्स बारामतीचे प्लेअर आपण पाहतो मॅच पाहण्यासाठी आपल्या सोबत इथे जोडलेले आहे. ते सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा आम्ही हिंदवी स्वराज्य ग्रुप आयोजित नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेमध्ये स्वागत करतो की आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. सामन्याला सुरुवात होईल. गावडे सरांचं आपण पाहतो या ठिकाणी आगमन होतंय. जे एंगर्स बारामतीवरून आपण पाहतो अर्थात तिथे ही स्पर्धा पाहण्यासाठी ते आवर्जून उपस्थित आहेत. आपण उपस्थित झालेला आहात दादा, आपलं स्वागत आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. चेतन काळंगे गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन तो गोलंदाजी मार्कवरती धावायला त्याने सुरुवात केलेली आहे. एक धाव धावफलकीवरती असेल. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पदावरती सुरू आहे. चेतन काळंगेचे मी म्हणेल 12 चेंडू या सामन्यामध्ये खूप निर्णायक आहे, कारण तो 12 चेंडू मध्ये किती धावा समोरच्या संघाला खर्च करतोय हा एक सामन्याचा निकाल स्पष्ट करणारे ते 12 चेंडू असतील. त्यामुळे चेतन काळंगेवरती जबाबदारी मोठी आहे. महेश सोनवणे ऑन स्ट्राईक गेली कित्येक सामन्यामध्ये आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि इथे सुद्धा आता सलामीला आतमध्ये आहे. 22ची एक सिंगल असेल. बॅटाने बॉलचा संपर्क तिथे झाला नव्हता. 2 धावा धावफलकीवरती षटक क्रमांक 1चा खेळ आपण पाहतो या ठिकाणी सुरू असताना 2 धावा धावफलकीवरती आहेत. जयदीप दरवडे मात्र आपण पाहतो आता एका साईडनं राईट हँड बॅट्समन अगदी त्याची ताकद मोठी आहे आणि तो खेळाडू स्ट्राईकिंगला आल्यानंतर चेतन काळंगे क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा चेंजेस थोडेसे करतो. आज जितक्या ताकदीचा धनंजय अर्थात जयदीप आहे तितक्याच ताकदीचा चेतन काळंगे आहे. 2 आयकॉन आहेत. चेतन काळंगेकडे चेंडू स्विंग करण्याची ताकद त्या खेळाडूच्या मनगटामध्ये आहे आणि 6 चेंडू 6 प्रकारे चेतन काळंगे टाकत असतो. त्यामुळे आता बघायचं चेतन काळंगे पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर त्याला खूप महत्वाचं असेल, कारण संघाची सुरुवात कशी होते याला खूप महत्व आहे. कारण तुमची चांगली सुरुवात हे तुमचं निम्म यश मानलं जातं. हा चेंडू मला वाटतं जयदीप कोण बेआईन पहिला फलंदाज जयदीप दनवडे याही सामन्यामध्ये मात्र तो खेळाडू आता इथे पहिल्याच ओव्हर मध्ये तो माघारी फिरतोय. पहिला फलंदाज बाद पुणे स्पोर्ट्स राहू आपण पाहिलेला आहे. सामना दिसतोय सोपा करा, मात्र तो सामना तितका सोपा नाही. नवीन खेळाडू जाईल आतमध्ये, त्या खेळाडूची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतो साबीर सय्यद हा खेळाडू स्ट्राईकिंगला असेल. पहिलं षटक चेतन काळंगेनं मात्र जयदीपला माघारी पाठवून दिलेला आहे. भास्कर सरांचा आपण पाहतो अलीकडे इथे कर्माच्या गाड्यामध्ये शुभागमन होतोय. मला वाटतं सरांचं बरंचसं मोठं सौजन्य ही स्पर्धा उभी करण्यासाठी आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यांचं सुद्धा आपण पाहतो इथे शुभागमन होतं. सर आपण सुद्धा इथे उपस्थित झालेला आहात. आपलं सुद्धा आम्ही कार्यक्षम नगरसेवक बापूंच्या वतीनं नगरसेवक चषक 2021 या सोहळ्यामध्ये मनापासून स्वागत करतो की आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. साबीर सय्यद ऑन स्ट्राईक. हा चेंडू शरापासून पूर्ववर्ती होता. चेतन काळंगे समोर आहे. चेतन काळंगेचं पहिलं षटक पाहता संपलं सुद्धा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती 1 गडी बाद 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कोणार्क स्पोर्ट्स राहू
2 धावा धावपलीवरती षटक क्रमांक 2 ला आपण पाहतो या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आताची परिस्थिती आता वेगळी आहे. जी सुरुवात गरजेची होती शिरसई स्पोर्ट शीट सुकळला ती सुरुवात मिळालेली आहे. बाबक आव्हान समोरच्या संघाच्या सोबत त्यांनी ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आता पहिल्या षटकामध्ये चेतन काळंकेनं फक्त 2च धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये सुद्धा मला वाटतं एक बाईची होती म्हणजे बॅटची एकच धाव आली. टोटल 2 धावा 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती निलेश हा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती. उमेश सोनवणे ऑन स्ट्राईक. पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा हा प्रयत्न होता. फक्त तो प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क झाला नाही. सावल्यांनी जरी मैदानामध्ये आता पदार्पण केलं असतं तरी खऱ्या अर्थानं इथून पुढे मैदान पेट घेईल. सामना महत्वाचा आहे. आज चॅम्पियन होण्यासाठी ही लढाई आहे. पर्व पहिला आहे. नगरसेवक चषक 2021 चे पर्व बरीच होतील मात्र पर्व पहिल्याचा विजेता कोण आहे हे कायमस्वरूपी लक्षात राहील आणि इथे तुम्ही माझं पर्व पहिलं. हा चेंडू उमेश सोनवणे स्क्वेअर लेग सीमारेषा. धन्यवाद सर. बिग शॉट. उमेश सोनवणेचा तो तडाखा होता. सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला तो चेंडू. खणखणी 6 धावा. या 6 धावेने धावपलीवरती आपण जाऊ. 8 धावा धावपलीवरती षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतो इथे प्रगतीपथावरती सुरू आहे. 8 धावा धावपलीवरती सुनील गोलंदाजी मार्गवर निलेश गोलंदाजी मार्गवरती आहे. उमेश सोनवणे सुद्धा आपण पाहतो टेनिस क्रिकेट मधला तो खेळाडू अर्थात अनुभवी आहे. हा चेंडू अपील प्रचंड मोठा आहे चेतन काळंकेचं. मात्र मेन पंचाने सुद्धा ते अपील फेटाळलेलं आहे. वाईट बॉलचा हा इशारा. आता हे अपील प्रेशर निर्माण करण्यासाठी असणार आहे. ते अपील दबाव निर्माण करण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी असणार आहे. चेतन काळंके अपील जरी मेन पंचांकडे केलं असतं तरी मेन पंच सुद्धा तितकेच अनुभवी आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं हा वाईट चेंडू आहे आणि एक अतिरिक्त धाव आता एक बोनस धाव मला वाटतं ही कोणाक स्पोर्ट्स राहुलला खूप आनंद देणारी असेल कारण काही न करता ती धाव मिळत असते. आता धावा धावपली करते आहे. टोटल 9. 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतो प्रगतीपथावरती सुरू आहे. अजूनही बरोबरीत हा सामना आहे. अजूनही कोणाक स्पोर्ट्स राहुलकडे भूषण गोळ्या हो जोपर्यंत शिल्लक आहे डगआउट मध्ये तोपर्यंत होतच नव्हतं करून टाकण्याची ताकद त्या खेळाडूकडे आहे. पॉईंट मध्ये हा चेंडू भाऊने हलक्या हाताने फक्त तो चेंडू ढकलून दिला आणि एका धावेनं धावपल्लेक आपण पाहतो दुहेरी अंकामध्ये या ठिकाणी पदार्पण करेल. 10 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 10 धावा धावपल्लीवरती आहेत. निलेश गोलंदाजी मार्गवरती आहेत. पहिल्या षटकचा चेतन काळंकेचं फक्त 2 धावा देणारे ते षटक होतं. आतापर्यंत तुम्ही या षटकामध्ये एक फार मोठा षटकार बघितलेला आहे. सिमेंट विकेट आहे. गोलंदाजांसाठी अगदी उपयुक्त ठरलेले विकेट गोलंदाजांसाठी इथे काही जास्त आपल्याला पाहायला मिळालं नाही. पहिल्या दिवसापासून तो इतिहास आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. 1-2 पावले पुढे सरसवत आपण पाहतो. भरपूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न साबिर सय्यदचा होता. मात्र तिथे धाट्याने बॉलचा संपर्क साबिर सय्यद तिथे करू शकला नाही. निर्धाव पद्धतीने हा चेंडू असेल. उमेश भाऊ सोनवणे नॉन स्ट्रायकिंगचं घंटा सोडून अगदी साबिर सय्यद कसे आले म्हणजे ते फक्त आले नाही तर तो एक निरोप असेल. आता तो निरोप काय आहे त्या दोघांमध्येच असेल ना. तो निरोप हे साबिर सय्यदला काही सूचना सुद्धा संघ मालकांनी दिलेल्या आहेत. साबिर सय्यद सुद्धा एक नवोदित खेळाडू आहे. तर आता कुठेतरी सुरुवात क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली आहे. फाईन लेग मध्ये हा चेंडू भारत कदम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याने चेंडूवरती नजर ठेवली होती आणि चेंडू थांबवला सीमारेषेच्या आतमध्ये. तोपर्यंत 2 धाव करून कुठले होतील आणि ह्या 2 धावेनं 12 धावा धावपलीवरती आहेत. बघा 12 धावा धावपलीवरती 1 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतो तर समाप्तीच्या उंबरठ्यावरती आहे. आता पहिला खेळाडू लवकर बाद झाल्या कारण आता उमेश सोनवणे आणि साबिर सय्यदनं मात्र आता हा एक खेळ सांभाळलेला आहे. पुन्हा एकदा मुलं पद्धतीचा हा चेंडू गॅप मध्ये ढकलला. 2 क्षेत्ररक्षकांमधून हा चेंडू तरी ओलांडतोय आणि सीमारेषेच्या बाहेर.
षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती 16 धावा आहे. आता जे कॅल्क्युलेशन आपण पाहतो विजयाच्या मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मध्ये 40 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो इथून पुढे. 24 चेंडू 40 धावा तरी 4 ओव्हर मध्ये फिल्डिंग टीम आपल्याला विनंती आहे की आपल्याला जितक्या लवकर ओळखता येईल तितक्या लवकर हा सामना ओळखा. वेळ आपल्याकडे जास्त नाही. 4 ओव्हर मध्ये 40 बनवायच्यात अजून. कोणार्क स्पोर्ट्स राहुल उमेश सोनवणे 3 नंबर मध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षक अधिकारी असेल समोर थोडासा हातामध्ये चेंडू निसटला मात्र दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने तो चेंडू फील्ड केलेला. 2 धावा फेक आपण पाहतो या ठिकाणी. 2 धावेनं पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन मध्ये आपण पाहतो हे चेंजेस आहेत. 10च रिक्वायर्ड धावफलक आता दाखवतो. 23 चेंडू शिल्लक आहे आणि 23 चेंडू मध्ये 38 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आता इथून पुढे आहे. 23 चेंडू आणि 38 धावींची गरज असणारा हा सामना मैदानामध्ये कोणार्क स्पोर्ट्स राहू दौंड विरोधामध्ये शिरसाई स्पोर्ट्स शिरसुकळ बारामती या 2 संघांमध्ये आपण पाहतो ही लढाई आहे. सामना आता हळूहळू जवळ येऊ लागलाय. पहा उमेश सोनवणे आणि साबिर सय्यदने मात्र आपल्या संघाचा डाव एका साईडला तर तो पुरुष शाबी ठेवलेला आहे. हा चेंडू खेळला खूप जास्त उंच. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत मात्र थोडासा उशीर होईल. नो मॅन्स लँड जिथे एकही क्षेत्ररक्षक उभा नव्हता तिथे चेंडू जाऊन आदळला. तिथे आपण पाहतो धाव पूर्ण झालं. पुन्हा एकदा 2 या 2 धावेने धावफलक पुन्हा पुढे सरकेल. धावफलकीवरती 20 धावा 1 गडी बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है और उसे आसान करने के लिए उसे समझना पड़ता है. वक्त आपका है चाहो तो सोना बना लो और चाहो तो सोने में गुजार दो. अगर अलग कुछ करना है तो भीड़ से हटकर चलो क्योंकि भीड़ साहस तो देती है लेकिन पहचान छीन लेती है. जब तक मंजिल न मिले तब तक मैं धारो तब तक मैं ठहरो क्योंकि पहाड़ से निकले वाली नदी ने आज तक रास्ते में किसी से नहीं पूछा कि समुंदर कितना दूर है. प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न हा एकमेव यशाचा मार्ग आहे. जिंकायचं असेल तर तो लढा आता तुम्हाला करावा लागणार आहे. आज कुणी इथे हारायला आलं नाही. दोघांनाही जिंकायचंय. ते स्वप्न मनाशी ठरवून ते आले. हा चेंडू उमेश सोनवणे मिड विकेट मध्ये आणि ती बाहेर. षटकार या षटकाराच्या सहाय्याने कॅल्क्युलेशनमध्ये पुन्हा एक चेंज होतोय. 20 चेंडू आणि 30 धावींची गरज आहे. 20 चेंडू आणि 30 धावींची गरज असणारा सामना. साबिर सय्यदने घरचं सोडलं होतं मात्र पायानं पुन्हा ब्रेक लावलेला. पायानं जर ब्रेक लावलं नसतं तर कदाचित ऍक्सिडेंट घडला असतो आतमध्ये मात्र घडलेला नाही. 20 चेंडू 30 धावींची गरज असणारा सामना आता मला वाटतं 19 चेंडू आणि 30 धाव्यांवरती आपण पाहतो या ठिकाणी येऊन ठेवलेला आहे. आडवा काढणं खेळला चेंडू मिड विकेट मध्ये भारत कदमने फेक केली सुद्धा नाही. चेंडू त्यांना हातामध्येच ठेवलेला आहे. 3 षटकं संपलेले आहेत. आता 18 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 29 धावींची गरज आता इथून पुढे आहे. 18 चेंडू आणि 29 धावींची गरज असणारा हा सामना. चेतन काळंगे मात्र आता सगळे खेळाडू एकत्र येऊन विचार करतायत की कोणत्या गोलंदाजाच्या समोर आणतात. आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवायचा आणि तो गोलंदाज विश्वासाला दाद देणार का. नटसम्राट हा मूवी तुम्ही जर बघितला असेल ना तर त्यामध्ये नाना पाटेकर यांचा एक सुंदर डायलॉग आहे. ते सांगतात बघा टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. जागावं की मारावं हा एकच सवाल.
या दुनियेच्या उकिरड्यावरती खरकाट्या पत्रवाळीचा तुकडा होऊन जगावं लाचार बेशरम आनंदानं की फेकून द्यावं या देहाची लत्कर यात गुंडाळलेल्या दानवेच्या काळ्या शरडोहात आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा आणि त्याचा सुद्धा मृत्यूच्या या महासर्पानं जीवनाला असा डंक मारावा की येणाऱ्या नदीला लई नसावा जागृतीचा किनारा. मात्र त्या निद्रेलाही जर स्वप्न पडू लागली तर स्वप्नाच्या या अनोख्या प्रदेशामध्ये प्रवेश करण्याचा धीर होत नाही, धाडस होत नाही. म्हणून आम्ही सहन करतो हे जुने जागेपण, सत्वाची विटंबना आणि पुन्हा एकदा करुण्याचा कटोरा घेऊन उभा राहतो आमच्याच मारेकराच्या दारात. विधाता इतका कठोर कार्य झाला, वेळ घालवू नका. परमेश्वराकडे प्रार्थना चालू झालेल्या आहेत. God grant me the serenity to accept the things which cannot change, correct to the change nothing which I can, wisdom know the difference. हे वाक्य काय सांगतो तुम्हाला? की परमेश्वरा जे मी बदलू शकतो ते बदलण्याचं धैर्य मला दे, जे मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं सामर्थ्य मला दे, आणि जे मी बदलू शकतो आणि जे बदलू शकत नाही या दोघांमधला फरक ओळखण्याचं शहाणपण मला दे. याच्या ग्रुपकडनं डॅनी सरांना मात्र 100 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतो रोख पद्धतीने इथे जमा झालेला आहे. 18 चेंडू 29 धावींची गरज असणार हा सामना मैदानामध्ये. साबिर सय्यद साठी पारितोषिक येत आहे. 3 चेंडूवरती साबिर सय्यद जर लागोपाठ 3 षटकार जर खेळले तर पास कुणाल शिंदेकडं 3000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पॉइंट मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक दूर आहे, धावतोय पाठीमागे आणि चेंडू पाहताना 25 धावींची गरज आता सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 17 चेंडू आणि 25 धावा. हळूहळू आता सामना जवळ येतोय. कोणाल स्पोर्ट्स राहुल दौंड विरोधामध्ये शिरसुंबा बारामती. चेंडू हवेत आहे, झेल टिपला आणि संघाचे संघ मालक इथे बाद. संघ मालक मात्र त्यांचं जे काम होतं त्यांनी ते केलेलं आहे. अगदी सामना जवळ आलाय. 16 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 16 चेंडू मध्ये 25 धावींची गरज बघा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे. 16 चेंडू आणि 25 धावींची गरज असणारा हा सामना तुम्ही आतमध्ये पाहू शकता. आणि आतमध्ये येईल पुन्हा सातारावरच्या प्लेयरला कोयल स्पोर्ट्स राहून बोलावून घेतलेला आहे. भूषण गोळे ऑन स्ट्राईक. तो खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी आतमध्ये खेळण्यासाठी उंच पुरा खेळाडू आहे. त्या खेळाडूच्या मनगटामध्ये ती ताकद सुद्धा. आज बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट अर्थात दर्जाचा तो प्लेअर आहे. आज प्रोफेशनल लेवलचा तो प्लेअर आहे. व्यावसायिक क्रिकेट तो खेळतो आणि बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्याला आयकॉन म्हणून बरीचशी मोठी मागणी असते. तो खेळाडू आता तुम्हाला आतमध्ये बघायला मिळेल. सातारा जिल्ह्यामधलं तो या ठिकाणी खेळण्यासाठी आलेला आहे. पूर्वीकडमध्ये हा चेंडू असेल, क्षेत्ररक्षक समोर आहे. भारत कदम एक सिंगल घेईल. एका सिंगलच्या सहाय्याने पुन्हा एकदा कॅल्क्युलेशनमध्ये आपण जाऊ. 15 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि 15 चेंडू मध्ये 24 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे. 15 चेंडू आणि 24 धावींची गरज असणारा सामना. 2 तालुक्यांची लढाई अर्थात 2 विरोधामध्ये बारामती. चेंडू मागे सरकत पॉइंट गॅप होता तिकडे. मात्र क्षेत्ररक्षक आला चेंडू पर्यंत. 2 धावा तोपर्यंत साबिर सय्यद पळून पूर्ण करेल. एक चेतन काळेकडे येईल तोपर्यंत 2 धाव मिळाल्या सुद्धा असतील. 2 धावेनं पुन्हा एकदा कॅल्क्युलेशनमध्ये आपण जाऊ. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावींची गरज आता कोणाल स्पोर्ट्स राहुलला जिंकण्यासाठी आहे. 22 धावींची गरज. भूषण गोळेनं मात्र एकच चेंडू आतापर्यंत खेळलेला आहे. 2 ऑनस्ट्राईक गेटला तो उभा आहे. साबिर सय्यद हा स्ट्राईक गेटला हा चेंडू बास्केटवरती जात थोडासा पाठीमागे सरकला होता. छोटा फटका
घेण्याचा प्रयत्न होता मात्र तिथे तो चेंडू त्याचा नाकावरती आला नाही. निर्धाव चेंडू एक निर्धाव चेंडू आता जितके निर्धाव चेंडू टाकेल गोलंदाज ते चांगलं असेल. शिरसाई अर्थात स्पोर्ट्स शिरसुकर टीम कडनं कारण तो आत्मविश्वास वाढवणारा चेंडू असेल. हा चेंडू साबिर सय्यद कव्हर मध्ये खेळतोय. क्षेत्ररक्षक दूर आहे आणि येईल तोपर्यंत चेंडू सुटणार इशारा आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 12 चेंडू मध्ये 18 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 12 चेंडू आणि 18 धावींची गरज असणारा सामना तुम्ही आतमध्ये पाहू शकणार आहात. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. आता पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च करत 1 विकेट घेणारा चेतन काळंगे गोलंदाजी मार्फत त्याने चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. पंखावरती विश्वास ठेव घे भरारी झोकार कळू दे त्यावेळी आकाशाला सुद्धा तुझी खरी आव्हान लढणं आमचा इतिहास आहे. कारण आम्हाला मान्य नाही जोपर्यंत मैदान तो उभा मी नियतीला जिंकणं शक्य नाही. चेंडू चेतन काळंगेचा वाईट घोषित केला मेनपंतांनी. 12 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 17 धावींची गरज आता सामना जिंकण्यासाठी इथून पुढे. 12 चेंडू 17 धावींची गरज असताना सामना आता ही लढाई आहे. अर्थात भूषण गोळे ऑन स्ट्राईक आणि विरोधामध्ये अर्थात चेतन. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो सोडून दिला. याही चेंडूवरती आपण पाहतो अगदी एक अवांतर धाव आपण पाहतो. कोणाच स्पोर्ट्स राऊत अकाउंटवरती लिहिली जाईल. 12 चेंडू आणि आता सामना जिंकण्यासाठी 16 धावींची गरज बघा इथून पुढे. 12 चेंडू आणि 16 धावींची गरज असणारा सामना भूषण गोळे ऑन स्ट्राईक. आतापर्यंत तो शांत आहे कारण जास्त चेंडू त्याला खेळता आले नाही. भूषण गोळे हा चेंडू हवेत आहे. भूषण गोळे पुन्हा स्पोर्ट्स राऊत साठी बघणार नाही एक खिंडार आहे आणि भूषण गोळेला अर्थात तिथे दाळामध्ये पकडला चेतन काळंगेने. जे दाळ उडलं होतं त्या दाळामध्ये भूषण गोळे सापडतो. आता कॅल्क्युलेशन आहे काय शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडू मध्ये अजूनही 16 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 11 चेंडू आणि 16 धावींची गरज असणारा सामना. चेतन काळंगे बारामती तालुक्यामधलाच हा खेळाडू आहे आणि आज आपल्या तालुक्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये तो खेळतोय आणि आपल्या घरच्या मैदानावरती किंवा मी घरच्या प्रेक्षकांच्या समोर म्हणेल चेतन काळंगेनं सातारा जिल्ह्यातल्या भूषण गोळेला बाद केलेला आहे. प्रतीक शिंदे येईल आतमध्ये. आता भूषण गोळे बाद झाल्यानंतर मात्र परिस्थितीने युटर्न घेतलेला आहे. त्यामुळे बघायचं आता मैदानामध्ये 11 चेंडू आणि 16 धावींचा असताना हा सामना इथून पुढे युटर्न कशा पद्धतीने घेणार आहे. प्रतीक शिंदे हा चेंडू फक्त ढकलून दिला होता. एक धाव आपण पाहतो त्या ठिकाणी तिथे मिळेल. एका धावीने पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन मध्ये आपण जाणार आहोत. 10 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये 15 धावींची गरज आता इथून पुढे आहे. 10 चेंडू आणि 15 धावा. अगदी दुधाची ठोके वाढवणारा हा सामना एका साईडनं सोपा वाटत होता मात्र भूषण गोळे बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा परिस्थितीने आता घेतलेला युटर्न तुम्ही आतमध्ये पाहू शकता. आतमध्ये हा चेंडू साबिर सय्यद. आता कोणताही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. साबिर सय्यद आणि प्रतीक शिंदे मला वाटतं इथे करणार नाही. अगदी बर्फाचा खडा डोक्यावरती घेऊन आता ते शांत पद्धतीने खेळतायत कारण संघाचे संघमालक बाद आहेत. 2 जे आयकॉन प्लेअर तुम्ही बोलवले होते ते बाद आहेत. आता इथून पुढचा किल्ला तुम्हाला सर करायचा. 9 चेंडू
आणि 14 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे. 9 चेंडू 14 धावींची गरज असेल. यानंतर अजून एक षटक आहे. 6 चेंडू पुन्हा एकदा ढकलून दिला फक्त पॉइंट मध्ये. एक धाव इथे मिळेल. पुन्हा एकदा एका धावेने कॅल्क्युलेशन मध्ये होणारे चढ उतार तुम्ही आतमध्ये पाहू शकणार आहात. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये 13 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 8 चेंडू आणि 13 धावींची गरज असणारा हा सामना. पुरेपूर सावलेंनी आता मैदानामध्ये पदार्पण केलेलं आहे. साबिर सय्यद दोन चेंडू टीम एक्स्ट्रा कव्हर. चार धावा आणि या चौकाराच्या साहाय्याने आता शेवटचे 7 चेंडू शिल्लक राहतील आणि 7 चेंडू मध्ये 9 धावींची गरज आता सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 7 चेंडू 9 धावा. साबिर सय्यद एका साईडने बरेचसे चेंडू आतापर्यंत खेळलेले आहेत आणि चेतन काळंगे विरोधामध्ये त्याने चौकार खेळलेला. 7 चेंडू 9 धावींची गरज असणारा हा सामना तुम्ही आतमध्ये पाहताय. पुन्हा एकदा साबिर सय्यदने खेळलेला चेंडू आहे. डीप लॉग ऑफ. त्यावेळेस क्षेत्ररक्षक समोर आहे. दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न फेक येईल तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण झालेला आहे आणि या 2 धावेनं षटक क्रमांक 5 चा खेळ संपला. आता आपण जाऊ शेवटच्या 6 चेंडूकडे आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये 7 धावींची गरज इथून पुढे आहे. 6 चेंडू 7 धावींची गरज असणारा सामना बघा. हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहां थम जाए वो समुंदर होता है. अरे जंग तो भरपूर है इस दुनिया में, लेकिन हर जंग जीत जाए वो सिकंदर होता है. आणि हा सिकंदर होण्यासाठी सामना आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 7 धावींची गरज असेल आणि भूषण गोळे आतमध्ये पाणी घेऊन गेलाय. याचा अर्थ तो फक्त पाणी घेऊन गेला नाही तर आता तो दोघांसाठी पुन्हा एक निरोप घेऊन गेलेला आहे. 6 चेंडू 7 धावींची गरज असणारा सामना सोपा दिसतोय खरा, मात्र कधी अटॅक येईल सांगता येत. पुन्हा व्हेंटिलेटर वरती जाऊन थांबलेला सामना आहे. मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग अपने इरादे तोड़ देते हैं. अगर सच्चे दिल से हो चाहत कुछ पाने की, तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं. हॅलो प्रेक्षक, सर्व क्रिकेट प्रेमींना एक विनंती आहे. सदर सामना संपल्यानंतर याच ठिकाणी स्टेजच्या समोर बक्षीस वितरण होणार आहे. जे क्रिकेट मायबाप या स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी आपण उपस्थित आहे त्यांना विनंती आहे, सदर सामना संपल्यानंतर सर्वांनी स्टेजच्या समोर यायचंय. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते याच स्टेजच्या समोर याच वेळी स्पर्धेच्या बक्षिसाचं वितरण केलं जाणार आहे. तरी आपल्याला विनंती आहे, आपलेही आभार मानायचे, तरी आपण सर्वांनी स्टेजच्या समोर उभं राहायचंय सामना संपल्यानंतर. चालू करून घ्या मॅच. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो. हा चेंडू यावेळेस आणि फलंदाज हा 5 चेंडू शिल्लक राहतील आणि 5 चेंडू मध्ये 7 धावींची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी आहे. साबिर सय्यद बाद झाला, आता त्याचा भाऊ आतमध्ये येतोय सादिक सय्यद. आतापर्यंत मोठ्या भावाने किल्ला लढवला होता, आता छोट्या भावाचं काम इथून पुढे शिल्लक आहे. 2 सख्खे भाव आहेत. कोणार्क स्पोर्ट्स राहू एका गावामधलं नाही, हा एका घरामधला संघ. 5 चेंडू शिल्लक आहेत, 7 धावींची गरज. प्रेक्षकांनी सुद्धा अजून सामना जागा सोडलेला नाही, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे सामना अजून संपला नाही. 5 चेंडू आणि 7 धावींची गरज असणारा सामना. सादिक सय्यद येईल आतमध्ये.
शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आहे निलेश, त्याला 5 चेंडू टाकायचे अजून. आणि कोणार्क स्पोर्ट्स राहू 7 धावींची गरज तुम्हाला इथे आहे. 6 चेंडू सादिक सय्यद डिमेक्सचा कव्हर, क्षेत्ररक्षक बराच अंतर क्रॉस करून आला, दोघांची धडक झाली तिथे आणि ओव्हर थ्रो चेतन काळंगे आला. चेतन काळंगे आला शेवटी चेंडूच्या मागे. आता 3 आहेत आणि 4 धावींची गरज इथून पुढे आहे. 4 चेंडू आणि 4 धावींची गरज असणारा सामना. पहिलं पारितोषिक 1 लाख रुपयांचं आहे आणि द्वितीय पारितोषिक 51,000 रुपयांचं आहे. म्हणजे एक धाव आता किती रुपयाला लागलेली बघा. 4 चेंडू आणि 4 धावींची गरज असताना हा सामना 1 धाव रोखण्यासाठी संघर्षाचा हा लढा आतमध्ये पहा. शिरसाई स्पोर्ट्स शिरसुपर बारामती विरोधामध्ये कोणार्क स्पोर्ट्स राहू दौंड. 4 चेंडू शिल्लक आहेत, 4 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. हा चेंडू जाईल, सादिक सय्यद तर धावला वेगात. प्रतीक शिंदे होता चेतन काळंगेला हा इथे चेंडू वेस्टर्नवरती आढळता आला नाही. 2 मिळाल्या. आता मात्र कॅल्क्युलेशन आपण बघणार आहोत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये 2 धावींची गरज आता इथून पुढे आहे. 3 चेंडू 2 धावींची गरज असणारा हा सामना. चला उलटा आतमध्ये हळूहळू आपण पाहतो. अगदी आपल्याला आता बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वाटचाल करायची आहे. वेळ जास्त झालेला आहे. चला फिल्डिंग टीम चेतन काळंगे तुम्हाला अजून चेंडू टाकायचे 3 आणि कोणार्क स्पोर्ट्स तुम्हाला 2 धावींची गरज आहे. 3 चेंडू 2 धावींची गरज असणारा हा सामना. चेतन काळंगेनं अजून सुद्धा हार मानलेली नाही. अजून सुद्धा तो लढतोय. लढाई सुरू आहे. प्रतीक शिंदे 10 धाव घ्यायचा प्रयत्न आहे. धावबाजी आकर्षण करणारे आकर्षण काही नाही. प्रतीक शिंदे बाद आहे. चेतन काळंगे घ्या जागेवरती आपले सगळे खेळाडू. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावींची गरज मैदानामध्ये अजूनही आहे. 2 चेंडू आणि 2 धावींची गरज असणारा सामना. भावेश खेडेकर आतमध्ये उतरलेला आहे. 54 धावा धावपलीवरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावींची गरज अजूनही असेल. सादिक सय्यद त्याचे हृदयाचे ठोके आता वाढलेले आहेत. पहा 2 चेंडू 2 धावींची गरज मध्ये आता इथे 1 धाव 25,000ला लागलेली आहे आणि 1 चेंडू सुद्धा 25,000चाच आहे. आणि सादिक सय्यदने खेळला हा चेंडू. 1 धाव घेतली. आता दुसरी धाव आहे 25,000साठी. अजून बघायचं मिळाली का नाही. सामना जर काय झाला तर ऑर्गनायझर निर्णय घेतील. 1 चेंडू शिल्लक आहे. आता 1 चेंडू कितीला लागलाय. आता गेला 50,000ला.
ऑफर बंपर ऑफर आहे हा? एक चेंडू आणि एका धावीची गरज मैदानामध्ये आहे आणि एक धाव काढण्यासाठी आतमध्ये बघायचं कोणाला पाठवलं जाईल. विश्वास दाखवलाय गणेश मोरे. नगरसेवक चषक 2021. क्रिकेटचा खेळ असाच आहे, तुम्हाला आनंद देईल मात्र तो सहजासहजी देणार नाही. चेतन काळंगे बघा एक धाव रोखण्यासाठी काय करतो आतमध्ये, त्याने चक्रव्यूह विणलेला आहे. एक चेंडू एक धावीची गरज आहे. 1 लाख रुपयांचं पारितोषिक पहिलं आहे आणि दुसरं 50,000 आहे. म्हणजे आता एक चेंडूची आणि एका धावीची किंमत ही टोटल 50,000साठी आहे. आता कोणार स्पोर्ट्स एक धाव जर तुम्ही घेतली ना तर तुम्हाला 1 लाख रुपये मिळतील. पब्लिक जागेवरती उभा आहे मात्र घरी गेलेले नाही. फायनल कशी असावी याचं एक जिवंत उदाहरण तुम्हाला बघायला मिळतंय. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करू. शेवटच्या एका चेंडूचं एक धावीची गरज आहे. एक धाव गणेश मोरे तू घेतली 1 लाख रुपये घरी घेऊन जाणार आहे. आणि बघायचं मायबाप प्रेक्षक सिरसुपर टीम चला. सिरसुपर टीम चला. द्वितीय पारितोषिकाचे विजेते सिरसुपर टीम आपण यायचंय. प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ पारितोषिकाचे विजेते आपण ताबडतोब मंचासमोर यायचंय.